काही थांबायचं नाव घेत नाही. अनेक परिसरात दहशत पसरवण्याचं काम तर अनेक ठिकाणी किरकोळ कारणावरून कोयते हल्ले करून हत्या करण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शरद मोहळांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्यातील कोथरूड परिसर चांगला चर्चेत आला आहे. कोथरूड परिसरात 4 ते 5 जणांच्या कोयता गँग टोळक्याकडून हत्येचा थरार पाहायला मिळाला. कोयत्याने वार करत 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री एका तरुणाची कोयत्याने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. श्रीनिवास शंकर वत्सलावर वय वर्ष 22 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे कोथरूड परिसरात मोठी खळबळ झाली आहे. श्रीनिवास हा रात्री त्याच्या मित्रांसोबत घरी निघाला होता. कर्वेनगर परिसरातील गांधी चौकात 5-6 जणांच्या टोळीने त्याला आणि त्याच्या मित्राला अडवलं.